सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा येथील आत्मोन्नती विद्या मंदिर जांभूळपाडा शाळेत आयोजित 2 दिवसीय निवासी स्काउट गाईड शिबिरात विद्यार्थ्यांनी बंधुभाव, स्वावलंबन, शिस्त या शिकवणीसह जीवनाला आकार व दिशा दिली। या शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि निसर्ग सहवासाचा अनुभव घेतला। शिबिराच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी बंधुभाव आणि स्वावलंबनाच्या महत्त्वाच्या शिकवणी घेतल्या। विविध गटांमध्ये विभागून विद्यार्थ्यांनी एकमेकांशी सहकार्य करून विविध कार्ये पूर्ण केली। यामुळे त्यांच्यातील बंधुभाव वाढला आणि स्वावलंबनाची भावना निर्माण झाली। दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी शिस्त आणि नेतृत्व गुणांची शिकवण घेतली। विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतल्यामुळे त्यांच्यातील स्पर्धात्मक भावना वाढली आणि नेतृत्व गुणांचा विकास झाला। सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले आणि निसर्ग सहवासाचा अनुभव घेतला। शिबिराच्या शेवटी पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या। त्यांनी विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ झाल्याचे आणि त्यांच्यातील गुणांचा विकास झाल्याचे सांगितले। शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांनी सर्व शिक्षक व आयोजकांचे आभार मानले। आत्मोन्नती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय जांभूळपाडा येथे 13 व 14 डिसेंबर 24 रोजी निसर्ग निवास शिबिर व स्नेहसंमेलन संपन्न झाले। विद्यार्थ्यांना स्काउट गाईडमध्ये स्वतः सर्व कामे करण्याची सवय लागते। या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या जेवणाची चव त्यांच्याच पालकांनी ज्यावेळेस अनुभवली त्यावेळेस त्यांना सुद्धा आश्चर्य वाटलं की इतके छान स्वयंपाक आमचे विद्यार्थी बनवू शकतात। ही सवय त्यांना निश्चितपणे पुढे कामा येते आणि स्नेहसंमेलनातून निसर्गाच्या कलागुणांना, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो। शालेय जीवनातून हे स्टेज त्यांना उपलब्ध होतं। आत्ताच्या रिॲलिटी शोमध्ये या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होतो आणि हे इतकं मोठं स्टेज मिळाल्यावर त्यातून त्यांची निश्चितच पुढे प्रगती होते। या विद्यार्थ्यांमधूनच नृत्य दिग्दर्शक आणि उत्तम कलाकार घडत असतात। हा सर्व कार्यक्रम माझे सर्व सहकारी, शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी, बंधू भगिनी आणि शालेय कमिटीतील सर्व पदाधिकारी यांच्यामुळे संपन्न झाला आणि यांचं अनमोल सहकार्य या कार्यक्रमाला लाभलं।